नमस्कार मंडळी, मी सुनील कोतवाल. एप्रिल 2023 पासून PGP टीमला जॉईन झालेलो आहे. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. पैशाचे नियोजन. पैशाचे नियोजन कशा प्रकारे करायचं. तुम्हाला वाटेल की पैशाचं काय एवढं नियोजन करायचं, येतात आणि जातात. पण मंडळी, हे तर खरं नाही आहे. पैशाचं योग्य नियोजन करणं हे आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचं आहे आणि ते का, आज आपण फक्त 2 मिनिटांमध्ये समजून घेऊयात. विचार करा, आपल्याला प्रत्येकाला काहीतरी स्वप्न असतं, बरोबर ना. कोणाला स्वतःचं घर घ्यायचं असतं, कोणाला मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी पैसे साठवायचे असतात, तर कोणाला निवृत्तीनंतर चिंतामुक्त आयुष्य जगायचं असेल. ही सगळी स्वप्न पूर्ण करण्यासाठी काय लागतं, तर लागतात पैसे. आणि हे पैसे असे जादूने येत नाहीत, त्यामुळे आपल्याला योग्य नियोजन करावं लागतं. पैशाचं नियोजन म्हणजे फक्त पैसेच वाचवणं नाही, तर ते हुशारीनं खर्च करणं आणि गुंतवणूक करणं सुद्धा आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या उत्पन्नावर आणि खर्चावर लक्ष ठेवता, तेव्हा तुम्हाला कळतं की तुमचे पैसे कुठे जात आहेत. अनावश्यक खर्च टाळता येतात आणि जिथे गरज आहे तिथे आपल्याला पैसे वापरता येतात. समजा अचानक काहीतरी संकट आपल्याला ते आलं, आपली नोकरी गेली किंवा काही झालं, आरोग्याची समस्या उद्भवली. अशा वेळी जर तुमच्याकडे पुरेसे पैसे नसतील तर किती अवघड परिस्थिती निर्माण होऊ शकते, याचा विचार करा. जर तुम्ही पैशाचं नियोजन केलं असेल तर तुमच्याकडे आणीबाणीसाठी म्हणजेच इमर्जन्सी फंड आपल्याकडे तयार असतो. त्यामुळे अशा कठीण परिस्थितीत देखील आपण सामोरं जाऊ शकतो. त्याचप्रमाणे जर कर्जाच्या ओझ्यातून आपल्याला मुक्त व्हायचं असेल तरी देखील आपल्याला पैशाचं नियोजन मदत करतं. तुम्ही क्रेडिट कार्डचं बिल असो किंवा इतर कोणतंही कर्ज असो, त्याचं नियोजन केलं तर तुम्ही ते वेळेवर फेडू शकता आणि त्यातून बाहेर पडू शकता. त्याचप्रमाणे सांगायचं तर पैशाचं नियोजन तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य, फायनान्शियल फ्रीडम देतं. तुम्ही तुमच्या आयुष्याचे निर्णय घेण्यासाठी सक्षम बनता. पैशाच्या बाबतीत कोणावर अवलंबून राहायची आपल्याला गरज भासत नाही आणि ते तुम्हाला वर्तमानात सुरक्षित ठेवतं. त्याचबरोबर तुमच्या भविष्याची देखील ते तयारी करून ठेवतं. तर मंडळी, आजपासून तुमच्या पैशाचं योग्य नियोजन करायला सुरुवात करा. अगदी लहानशा पावलांनी तुम्ही सुरुवात करा. तुमच्या खर्चाची नोंद ठेवा. नीड आणि वॉन्टची डायरी तयार करा. एक बजेट बनवा आणि थोडी का होईना बचत करायला सुरुवात करा. हे बदल तुमच्या आयुष्यात खूप मोठी सकारात्मक फरक किंवा बदल आणू शकतात. तर नक्कीच आपण आजपासून याप्रमाणे कार्य करू शकतो आणि आपल्या पैशाचं नियोजन करू शकतो. धन्यवाद.